हाय नमस्कार. मी घेऊन आली आहे जादू परत एकदा आपल्यासमोर. रोंडाबांचं जे पुस्तक आहे ठरल्याप्रमाणे आपलं 28 दिवसाचं सेशन 28 दिवस चालणार आहे आणि आजचा दिवस 8वा आहे. मी संगीता नवघडे परत आपलं स्वागत करते माझ्या वाचाल तर वाचाल ह्या सिरीजमध्ये. आजचा दिवस 8वा आणि इथे त्यांनी दिलं आहे जादूचा घटक पदार्थ, कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. होय, इथे सांगितलं आहे हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियनपासून लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानायची सवय होती. ह्या पुस्तकात असं दिलं आहे की आपण अन्नाला आभार मानतो का? मला सांगा मैत्रिणींनो, आपले पूर्वज किती हुशार होते बघा. ते आपल्याला श्लोक म्हणायला लावायचे, उदरभर नोहे जानीचे यज्ञकर्म. आपलं जे आपण यज्ञकर्म करतोय, पोटात जे आपण जे अन्न टाकतोय त्या अन्नाला आपण यज्ञाच्या स्वरूपात मानायला पाहिजे. आणि ते जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपण आभाराची भावना, कृतज्ञतेची भावना आपल्या मनात असायला पाहिजे. आपण प्रत्यक्षात त्या कास्तकाराला किंवा त्या फळ विक्रेत्याला किंवा ज्या व्यक्तींनी आपल्याला अन्न तयार केलं त्यांना आपण थँक्यू म्हणू शकत नाही. पण जेव्हा आपण जेवण करायला बसतो तर तेव्हा आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला सवय पाडली होती की दोन्ही हात जोडायचे आणि त्या अन्नाला नमस्कार करून अन्न आपल्याला खायला सांगायचे. बरं, अन्न खाताना ते लोक कुठल्याही प्रकारचं मोबाईल न बघणे, टी व्ही न बघणे आणि शांतपूर्वक अन्न खाणे असे त्यांनी आपल्याला सवय पाडल्या होत्या. पण आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण काय करतो? समोर मोबाईल आणि त्यानंतर टी व्ही आणि हे सारं करत असताना आपण जेवण करतो. पण जेवण करत असताना त्या कास्तकाराला, ज्या भाजीवाल्यांनी आपल्याला भाजी दिली, ज्या व्यक्तीने स्वयंपाक केला, त्यांना आपण कधीच कृतज्ञता नसतो, कधीच त्यांना थँक्यू म्हणत नाही. आणि थँक्यू न म्हणता आपण नुसतं ते गिळत असतो. आपण खात नसतो, आपण गिळत असतो. आणि बघा, बरेचसे आजार तुम्हाला त्या अन्नातूनच होत असतात. आपण समजा तुम्ही 7 दिवस ही क्रिया करून बघा. कसं करायचं आहे ना की तुम्हाला रोज 10 मिनटं का होईना, उशीर झाला तरी चालेल, पण त्या अन्नाला ती थँक्यू म्हणायचं आहे की हे अन्न ज्या शेतातून आलं त्या कास्तकाराला थँक्यू, ज्या फळ विक्रेत्यात कोण मी फळं घेतले त्याकरता थँक्यू, ज्या व्यक्तीने मला हे अन्न बनवून दिलं त्याकरता थँक्यू. आणि हे तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणाल आणि त्या अन्नावर फक्त असा हात फिरवाल की थँक्यू सो मच, थँक्यू, तू माझ्या शरीरात जातो, माझ्या शरीरातील सगळ्या अवयवांना तू स्वस्थ ठेवतो आहे, त्याकरता थँक्यू. थँक्यूची भावना जेव्हा तुमच्या मनात येईल, आपल्या मनात येईल, तर निश्चितच आपण आपल्या येणाऱ्या पिढीला निश्चितच घडू. जरी श्लोक जरी नाही म्हणू शकलो तरी त्यांना आपण अन्नाला थँक्यू म्हणू. तुम्हीच आपल्या मुलांना थँक्यू म्हणायला शिकवलात तर निश्चितच येणारी पिढीसुद्धा आपल्याला संस्कार दिल्यासारखं होईल त्यांना. आणि त्यातूनच आपल्याला रोंडाबांचं जे पुस्तक आहे, ह्या तर लेखिका विदेशातल्या आहेत, पण आपण तर भारतातल्या आहो ना. आपल्याकडे तर कृतज्ञतेची जादू पूर्वजांनी आधीपासूनच सांगितलेली आहे. आणि इथे असं सांगितलं आहे की तुम्ही रोज जसं फळं खाता, कॉफी पिता, चहा घेता, अन्न खाता, तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही कृतज्ञ राहा. आणि आज जेवढं अन्न घेतलं तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहू शकता की आज मी ह्या भाजीवाल्याकडनं भाजी घेतली त्यासाठी मी त्या भाजीवाल्याची कृतज्ञ. त्या भाजीवाल्याने कुठल्या तरी कास्तकाराकडून कुठल्या तरी एका व्यक्तीकडनं भाजी घेतली, त्याला आपण प्रत्यक्षात जाऊन म्हणू शकत नाही, पण इथून त्याला आभार आपण देऊ शकतो. आणि हे आभाराची भावना आपली जेव्हा मनात येईल ना, तुमचं शरीर, संपूर्ण शरीर हे निरोगी राहील. आणि निरोगी शरीरासाठी एवढंच आपण करू शकतो या. आणि एवढंच करायचं आहे आपल्याला आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी. त्यांना तुम्ही थँक्यू म्हणायला लावा आणि बघा 7 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये कसा बदल होतो तो. थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्याकरता परत एकदा धन्यवाद. मी आपली आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.